सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत हे जे आपण करतो त्या 11 गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करायचे, उद्यापना दिवशी आपल्याला काय करायचे ह्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. तसेच श्री स्वामी महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत कोणी करायचे, कसे करायचे आणि कशा प्रकारे करायचे ह्याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले, तुम्ही नक्कीच बघून घ्या. तसे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच स्वामी महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत कधीपासून सुरुवात करायची आणि व्रत कशा प्रकारे आपण करायचे ह्याविषयी थोडक्यातच माहिती देईन. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापन कसे करायचे ह्याविषयी माहिती देणार आहे. तसेच उद्यापना दिवशी काय करायचे हेही सविस्तर सांगेन. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी माझ्या प्रकारे मला जसं समजतं तसं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. महिन्यातल्या कुठल्याही पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्ही व्रताला सुरुवात केलेली आहे तो दिवस फक्त त्या दिवशी एकादश म्हणजे त्या गुरुवारी एकादश आणि अमावस्या असलेली नसावी. अशा प्रकारे तुम्ही गुरुवारी व्रताला सुरुवात करायची. व्रताला सुरुवात करायची त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीसुद्धा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या जवळपास स्वामींचं मठ किंवा स्वामींचं केंद्र जर असेल आणि जरी जवळपास कुठे नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जरी गेला तरीसुद्धा चालू शकतं. तिथे जाताना तुम्हाला एक नारळ आणि एक खडीसाखर घ्यायची आणि स्वामी महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन त्यांना सांगायचं आहे की मी आजपासून 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही हे 11 गुरुवारचं व्रत पूर्णपणे निर्विघ्नपणे माझ्याकडनं करून घ्या अशी आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. स्वामींना नारळ ठेवायचा, खडीसाखर ठेवायची, स्वामींना मुजरा करायचा आणि तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. तुम्ही हे दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि स्वामींना नारळ खडीसाखर ठेवून तुम्हाला हे सगळं तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तीही बोलायची आणि तुम्ही माझ्याकडनं हे 11 गुरुवारचं व्रत करून घ्या असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे. त्या दिवशी आता 11 गुरुवार ज्या दिवशी सुरुवात केली आहे त्याचा पहिला गुरुवार, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वामींची नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आहे तुमच्या घरातलं. तुम्हाला देवाच्या इथे रांगोळी वगैरे काढायची, फुलांना वगैरे देवाची सजावट आणि त्या दिवशी तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात करणार. त्या दिवशी पहिल्या गुरुवारी तुम्ही प्रत्येक गुरुवारीच न चुकताच तुमच्या घरामध्ये पहिल्यांदा म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आणि स्वामींची मूर्ती असणे आवश्यकच आहे. जो कोणी स्वामी सेवेकरी, नवीन स्वामी सेवेकरी जरी असेल आणि त्यांना जरी 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणणे आवश्यक आहे आणि हे कंपल्सरी आहे. तुम्हाला तुमच्याकडे छोटासा जरी फोटो असला ना तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तो स्वामींचा फोटो तिथे तुम्हाला ठेवायचाच आहे. जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करायचा आहे, सर्व देवांना अभिषेक त्या दिवशी करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून त्यांची पूजा वगैरे करायची आहे. आणि त्या दिवशी काय करायचं असतं तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. तुम्हाला पहिल्या गुरुवारपासून 11 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला त्या दिवशीचा गुरुवारचा पूर्णपणे उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. तर उपवास तुम्हाला निर्जरी करायचा नाही, काही न खाता उपवास करायचा नाही. कारण 11 गुरुवार होईपर्यंत उपवास करायचा आहे, फक्त उपवास निर्जरी करायचा नाही. तुम्हाला नॉर्मल फळे वगैरे खिचडी वगैरे खाऊनच उपवास करायचा आहे. तर पहिल्या गुरुवारी आपण देवपूजा वगैरे सगळं केल्यानंतर आपल्याला जेव्हा पण वेळ मिळेल दुपारी किंवा तुम्हाला पूजा मांडणी करून हे व्रत करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा मांडणी जास्त नाही, साधीच नॉर्मल पूजा मांडणी आहे, पण ही पूजा मांडणी करूनच आपल्याला व्रत करायचं आहे. आणि त्या दिवशीच्या सेवासुद्धा असतात. त्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार, समजा तुम्ही जर 4 वाजता पूजा मांडणी करणार असाल, 3:30 वाजता पूजा मांडणी जर करणार असाल तर तुम्हाला आपल्या घरामध्ये माहिती आहे की फरशी वगैरे त्याशी पुसायची नाही. गुरुवारी आपल्याला घरामध्ये अशी काही कामं करायची नाहीत की भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतील, कारण त्यांना ही कामं आवडत नाहीत. तर हे गोष्टी आपल्याला पाळूनच आपल्याला सगळं करायचं आहे. काही गोष्टी छोट्या मोठ्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही त्या दिवशी करायचं काय, जिथं पूजा मांडणी करायची देवघराच्या तिथेच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि तेवढी जागा स्वच्छ पुसून घ्या. त्याच्या शेजारी तुम्ही एक चौरंग ठेवा. चौरंग नसेल पाट ठेवला तरीसुद्धा चालेल. तुमच्या घरामध्ये जे काय रंगाचं कापड असेल म्हणजे पिवळ्या, लाल, हिरव्या जे कोणतं कलरचं कापड असेल फक्त काळा कलर सोडून त्या पाटावरती हांतरा. स्वामी महाराजांचा फोटो घ्या, मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, फोटो घ्या. फोटो पुन्हा स्वच्छ पाण्यानं पुसा आणि त्या दिवशी न चुकता आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावायचंच आहे. आणि पूजेसाठी पूजेमध्ये तुम्हाला माहिती आहे की स्वामी महाराजांना कोणत्या
फुले आवडतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर शक्य असेल तर तुम्हाला त्यापैकी सुद्धा तुम्ही एखादं फूल घेऊ शकता, चाफा घेऊ शकता किंवा मोगरा, ह्यापैकी गुलाब, ह्यापैकी एक जरी फूल तुम्हाला त्याशी मिळालं तर चांगलंच आहे. या फुलांचा सुद्धा नंतर तुम्हाला उजव्या बाजूला घंटी ठेवायची आहे. डाव्या बाजूला तुमच्याकडे जर शंख असेल घरात तर तो ठेवायचा आहे. वाटीमध्ये तुम्हाला साखर ठेवायची स्वामी महाराजांच्या पुढे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर फळं असतील, शक्यतो तुम्ही केळांची फळं म्हणजे केळे जे असतील तुमच्या घरामध्ये त्या दिवशी शक्यतो स्वामी महाराजांना केळांचाच नैवेद्य दाखवायचा. केळेसुद्धा तुम्ही साईडला ठेवा आणि तुमच्याकडे जी काही फुले असतील ती स्वामी महाराजांना व्यवस्थित अर्पण वगैरे करा. हार जर असेल तर तुम्ही हारही घालू शकता. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही सजवा वगैरे छानपैकी पूजा मांडणी करा, रांगोळी वगैरे काढा, दिवा लावा आणि सुरुवातीला पूजा मांडणी करताना माझ्याकडे राहिलं सांगायचं तर सुरुवातीला ज्यावेळेला आपण पूजा मांडणी कोणती पण पूजा मांडणी असू दे, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडणी आपण कोणती पण घरामध्ये जी पूजा मांडणी करत असतो त्याच्या प्रथम आपण दिव्याची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही चौरंगावर कापड अंतरांतर आपल्याला साईडलाच एक दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याची पूजा करायची. अक्षदा फुले वगैरे हळदीकुंकू वाहून दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची. म्हणजे मांडामांडी करायची. म्हणजे स्वामींचा फोटो ठेवायचा, इकडे उजव्या साईडला घंटा ठेवायची, इकडे डाव्या साईडला शंख ठेवायचा, वाटीमध्ये साखर ठेवायची आणि केळे ठेवायचे. अशा प्रकारे साधी सोपी आहे. तुमच्या घरामध्ये जे फळ असेल ते ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या शेजारीच स्वामी चरित्र सारामृताच्या पोतीचं म्हणजे पोती ठेवायची, त्यांनाही धूप दीप आरती दाखवायची, शेजारी माळ ठेवायची. तर ह्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे दिवसभरामध्ये सेवा म्हणजे पूजा मांडणी करायची. तर पूजा मांडणी करूनच आपल्याला 11 गुरुवारला सुरुवात करायची. तुम्ही प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आणि सेवा तुम्हाला काय करायची ह्या दिवशी मी सांगते. तर सेवासुद्धा ह्या कंपल्सरी तुम्हाला करायच्याच आहेत, वेळात वेळ काढून करायच्यात. तर सेवा ह्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्राचं 1 ते 21 आणि त्यांच्या पूर्ण पोथीचं आपल्याला ह्या दिवशी वाचन करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांच्या पूर्ण पोथीचं वाचन करायचं आहे. 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं ह्या दिवशी दिवसभरामध्ये कधी जरी वेळ मिळतो तेव्हा फक्त एवढंच लक्षात ठेवा की पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला सेवा करायला घ्यायची आहेत. मग तेव्हा तुम्ही पोथीचं वाचन करा. तुम्हाला जर तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा करा. नसेल शक्य तर तुम्ही 1 वेळा केला तरी चालेल आणि स्वामी महाराजांची 11 माळी जप करायची. जप तुम्हाला 11 माळीच करायचे त्या दिवशी, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे स्वामींची सेवा मग तुम्हाला 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं हे आपल्याला पहिल्या गुरुवारपासून 11व्या गुरुवारपर्यंत वाचन ह्या सेवा करायच्याच आहेत. तुम्हाला पोथी चुकवायची नाही. पोथी तुम्हाला पूर्णपणे एका जागेला बसूनच वाचन करायचं, उठायचं सुद्धा नाही जाग्यावरनं. कारण आपण स्वामींना सांगितलं असतं की मी 11 गुरुवारचं व्रत करा आणि तुम्ही एक इच्छा मनात धरून हे व्रताला सुरुवात केलेली असते बघा. ह्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थितच करायचं की तुम्हाला बसायला उठायला लागणार नाही त्या जागेवरनं, अशी तुम्ही वेळ निश्चित करा. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला लई 2 तासच लागू शकत, 2 पण नाही 1.5 तासामध्ये तुमची पोथी होऊ शकते. पण तुम्हाला पोथी वाचणं कंपल्सरी आहे. म्हणजे ह्या व्रतामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं वाचन हे करायलाच लागतं आणि प्रत्येक स्वामी सेवाकरण न चुकता हे पोथी वाचायच्याच आहेत. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे पोथीचं वाचन करायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की पूजा मांडणी झाल्यानंतर ह्या सेवा करायच्या आपल्याला. ह्या सेवा आपल्याला झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या गुरुवारी स्वामींच्या मठात केंद्रात जायचं. हे झालं. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दर्शनासाठी गेलात चालतंय. प्रत्येक गुरुवारी आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं नाही, पहिल्याच दिवशी आपल्याला जायचं आहे. मग त्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर स्वामींना सांगायचं तिथं आणखीन आपल्या घरामध्ये सुद्धा देवघरामध्ये की मुजरा वगैरे करून सांगायचं की मी या इच्छेसाठी हे व्रत करत आहे, तुम्ही हे व्रत माझ्याकडनं पूर्णपणे निर्विघ्नपणे करून घ्या. हे सगळं स्वामींना सांगायचं. तुम्ही कशासाठी केले हे सुद्धा त्यांना सांगायचं. हे सगळं करून घ्यायचं पूजा वगैरे. त्याच्यानंतर संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही जेवण बनवलं असेल, शक्यतो तुम्ही स्वामी महाराजांचे तुम्हाला आवडते पदार्थ माहीत, तुम्हाला जर शक्य असेल ना तर ह्यातलं सुद्धा एखादा पदार्थ तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधी भाजी पोळी चपाती वरण काहीसुद्धा घरात तुमच्या बनवलेलं असू दे, कोणती जरी भाजी असेल ती बनवलेली असेल तर ती अगदी मनापासून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तुम्ही संध्याकाळी जेवण करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला दर गुरुवारी अशी स्वामींचं व्रत करायचं आहे, स्वामींची पूजा मांडणी करायची. असे प्रत्येक गुरुवारी आपल्याला करत जायचं आहे. साधं सोपं आहे, जास्त पूजा मांडणी नाही किंवा जास्त काही नाही, बघ नॉर्मलच आहेत. फक्त एवढंच की हे सगळं करत असताना आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेनं आपल्याला करायचं आहे. मनामध्ये काहीसुद्धा आणायचं नाही. आपल्याला मनापासून करायचं की मी ज्या कामासाठी हे करत आहे ते माझं नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करताना विश्वास ठेवायचा आपल्याला हे करत असताना. तर हे झालं मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची किंवा स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत कसं करायचं ह्याविषयी सांगितलं. तर 11 गुरुवारचं व्रत हे कोणीही करू शकतं, मुलगा मुलगी कोणीही करू शकतं. व्रताला स्वामी सेवेला बंधन नाही आणि स्वामी सेवा कोणतीसुद्धा स्वामी सेवा कमी नाही. तुम्ही प्रत्येकजण
बघा 11 गुरुवारचं व्रतसुद्धा खूप श्रेष्ठ असं व्रत आहे. तसं त्याचप्रमाणे 9 गुरुवारसुद्धा करू शकता तुम्ही. म्हणजे स्वामींची कोणती जरी सेवा असेल ना, ती प्रत्येक सेवेचं स्वामी महाराज आपल्याला फळ देत असतं. प्रत्येक स्वामी सेवे करायला आपल्याला जमल तशी स्वामी सेवेकडे सेवा करत राहतात. फक्त सेवा करत असताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे या सेवेमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य दाखवून जेवण करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला असं करायचं आहे. ज्या गुरुवारी तुम्ही जर एकदा समजा एखाद्या गुरुवारी जर तुम्ही बाहेरच्या गावाला आहात, कुठं गावी गेला तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे आणि पूजा मांडणी करायची नाही. फक्त पूजा मांडणी आपण ज्या जागेवर पहिल्या गुरुवारी केली असती त्याच जागेवर आपल्याला 11 गुरुवारपर्यंत पूजा मांडणी करायची आहे. बाहेर जर असाल तर नुसता तुम्हाला उपवास करायचा आहे, तो दिवस धरायचा नाही. पण आपल्या घरामध्ये ज्या ज्या दिवशी आपण पूजा मांडणी केली असेल तो दिवस आपल्याला पकडायचा आहे 11 गुरुवारमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 11 गुरुवार होईपर्यंत आपल्या घरामध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. आपल्याला मांसाहारी घरामध्ये करायचं नाही. आणि जी व्यक्ती व्रत करत आहे, जी व्यक्ती तर व्रताला सुरुवात केली आणि जी व्यक्ती व्रत करत त्या व्यक्तीने तर अजिबात असल्या गोष्टी करायच्या नाही आणि असल्या गोष्टी खायच्या सुद्धा नाहीत. ह्या व्रतामध्ये कडकडीत नियम पाळा तुम्ही. त्या व्यक्तीसाठी तर हा नियम आहे की त्या व्यक्तीनं हे खायचं नाही. जोपर्यंत तुमचं 11 गुरुवारचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही असले पदार्थ खायचेच नाहीत. आपण हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला 11 गुरुवारमध्ये काय महत्त्वाचं आहे जास्त करून तर आपल्याला पूजा मांडणी महत्त्वाची आहे. पूजा मांडणी करायची आणि जोपर्यंत आपलं 11 गुरुवारचं व्रत होत नाही तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेजला हात लावायचा नाही. नॉनव्हेज स्वतः तर अजिबात खायचं नाही. हे कडकडीत आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बंद करायचं तेवढे होस पण. कारण 3 महिनेच लागतात. 3 महिने जास्त 3.5 महिने तुम्हाला लागू शकतात ह्या व्रताला. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो छोटा का होईना, नवीन सेवेकरी असतील ना तर स्वामींचा एक छोटा तरी फोटो आपल्या घरामध्ये नक्कीच पाहिजे आपल्याला हे व्रत करण्यासाठी. ह्या गोष्टी झाल्या सगळ्या. तर मी हेही तुम्हाला सांगितलं की व्रत कधीपासून सुरुवात करायची. महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता. पूजा मांडणी करायची. सेवा करायच्याच आपण कंपल्सरी. सेवा चुकवायच्या नाहीत. या स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं पठण आपल्याला गुरुवारी करायचंच आहे. त्यामुळे ह्या सेवा करायच्या, संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आणि आपण जेवण करायचं उपवास करून. हे झालं 11 गुरुवार कसे करायचे आणि पूजा मांडणी कशी ह्याविषयी माहिती दिली. तर आता मी तुम्हाला उद्यापन कसं करायचं ह्याविषयी सांगते. उद्यापन आपल्याला पद्धतीनं तुम्ही जसे पहिल्या गुरुवारपासून करत आलेले तसंच पद्धतीने तुम्हाला 11व्या गुरुवारसुद्धा स्वामींची पूजा वगैरे करायची आणि पूजा मांडणी करायची आणि उद्यापन त्या दिवशीच करायचं आहे. तर उद्यापना दिवशी जर गुरुवारी अमावस्या किंवा एकादश जर आली तर तुम्हाला उद्यापन करायचं नाही. त्या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. उद्यापन तुम्हाला 12व्या गुरुवारी जरी तुम्ही पूजा मांडणी करून उद्यापन केलं तरी चालतं. पण एक लक्षात ठेवायचं की उद्यापना दिवशी जर एकादश अमावस्या जर आली तर आपल्याला उद्यापन करायचं नसतं. कोणत्याही देवाचं आपण देवीचं उद्यापन जर करत असतो आणि त्या दिवशी जर एकादश अमावस्या आली तर आपण उद्यापन करायचं नाही, स्किप करायचं आणि तुझ्या नेक्स्ट टाईमला उद्यापन करून घ्या. म्हणजे तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन सहजरित्या करू शकता. तर उद्यापना दिवशी सुद्धा आपल्याला सकाळी देवपूजा वगैरे स्वामींची करायची. स्वामींना अभिषेक करायचा. एक लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या गुरुवारपासून 11व्या गुरुवारपर्यंत पूजा मांडणी वगैरे करून उपवास करणार. तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी न चुकता म्हणजे एकही गुरुवार तुम्ही स्किप करू नका. स्वामी महाराजांना अभिषेक करायचा. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा. सगळ्या देवांना अभिषेक करायचा. हे तुम्हाला गोष्ट चुकवायची नाही. म्हणजे गुरुवारचा येतो ना स्वामी महाराजांचा दिवस आहे तर तुम्ही ह्या दिवशी नक्कीच अभिषेक करा. मूर्ती असेल तर अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे. आणि ही ना तर न चुकता आपल्याला लावायची. ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा प्रत्येक स्वामी सेवेकरांनी. तर आपल्याला त्यानंतर स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे करायची. छानपैकी पूजा वगैरे करायची. दारामध्ये रांगोळी काढायची. अंगणामध्ये आपल्या देवापाशी रांगोळी वगैरे काढायची. कारण उद्यापन असलं की एकदम असं तुमच्याकडे जर फुलं वगैरे असलं ना फुलांना असं सजावट वगैरे करून घ्या. छान वाटतं असं. आणि त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे आपले जे काय असेल तर तुमच्याकडे आता त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर उद्यापना दिवशी तुम्हाला जेवण वगैरे बनवायचं आहे. आणि तुम्हाला 11 मुलं जेवायला बोलवायचे असतात घरी. आणि स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारचं उद्यापन करायचं असतं. तर 11 मुलं आपल्या घरी जेवायला बोलवायची. तर 11 मुलं जर तुम्हाला मिळालीच नाहीत तर तुम्ही 5 मुलं घालू शकता. आणि त्यातनं पण कोणीच नाही मिळालं ना तर तुम्ही तुमच्या घराशेजारी जर कोणी जोडपं वगैरे जर असेल त्यांना घरी बोलवून जरी जेवण दिलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि त्यातून जर कोणीच नाही मिळालं तर जे कोणी दुसरं म्हणजे मुलगी किंवा मुली जरी मिळाल्या तरी सुद्धा आणा. आपल्या घरातून कसं मला तर असं वाटतं की आपल्या घरात फक्त एखादी व्यक्ती जेवून जाणं ह्याला महत्त्व आहे. अन्नदान करणं ह्याला महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या भुकेली व्यक्ती जर आपल्या घरातून जेवून गेली तर त्याला महत्त्व आहे. त्याचा आत्मा शांत होतो. ह्याच्यासाठी तुम्हाला जर 11 मुलं नाहीच मिळाली तर तुम्ही 5 मुलं बघा. 5 मुलं पण शक्य नाही मिळाली तर 1 मुलगा मिळाला तरी त्याला जेवायला बोलवा. किंवा तुमच्या घराशेजारी जोडपे असेल त्यांना जेवायला बोललं तरी चालू शकतो. असं काही नसतं. मनापासून तुम्ही हे व्रत केले, अगदी श्रद्धेनं व्रत केले तर तुम्ही तुमच्या घरातून एखादी व्यक्ती जर जेवून जाणे ह्याला महत्त्व असतं.
आणि एखाद्याला जर आपण जेवायला घातलं तर असं नाही की ते समोर मुलगा आहे का मुलगी आहे, पण एखाद्याला आत्मा म्हणजे कोणी पण असू दे त्यांना आपण 4 घास जेवायला घातलं तर त्यांना तो आत्मा आपल्याला आशीर्वाद देऊन जातो. ह्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये त्या दिवशी कोणीतरी का विना पण जेवून गेलं ह्याला महत्त्व असणार. तरीसुद्धा तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला 11 मुलं भेटतात का बघा, नाही भेटली तर जे आहे तसं म्हणजे कोणी जरी तुम्ही जोडपी बोलले तरी चालू शकतात, किंवा एखादी मुलगा किंवा मुली जरी तुमच्या घरात जेवून गेल्यास तरीसुद्धा चालू शकतात. मनापासून करा हे सगळं, ह्यालाच महत्त्व आहे. जास्त मनापासून जेवढं श्रद्धेनं आपण करणार ना व्रत, त्यातच स्वामी महाराज आपल्याला कृपा करणार आहेत. आणि त्याच्यानंतर उद्यापना दिवशी तुम्हाला जेवण बनवायचं. उद्यापना दिवशी तुम्ही काय बनवू शकता, तर आपल्याला स्वामी महाराजांचे आवडते पदार्थ तरी उद्यापना दिवशी नक्कीच बनवा. मला असं वाटतं की त्यांना काही जास्त आवडीचे पदार्थ जास्त असं नाही खर्चत, की पुरणपोळी आपण नॉर्मल आपल्या घरामध्ये प्रत्येकजण बनवतो पुरणपोळी. तर तुम्ही पोळीचा सुद्धा जेवण करू शकता, किंवा त्यातून जर पुरणपोळी करणं शक्य नसेल तर तुम्ही भाजी, चपाती, वरण भात जे असेल नॉर्मल ते केलं तरी चालेल, किंवा त्याच्यामध्ये कांदा भजी किंवा गोडामध्ये खीर. तुम्हाला खीर न चुकता करायची. जर तुम्ही चपाती भाजी जर केली ना त्याच्यामध्ये तुम्हाला खीर घ्यायची बघा. रव्याची, शेवयाची कोणती पण खीर घ्या, ती तुम्हाला खीर घ्यायची आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर खीर घेतल्यानंतर तुम्हाला कांदा भजीसुद्धा बनवायचे. जर तुम्ही पुरणपोळी जेवण बनवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा भजी, पापड, कुरवड्या सगळे पदार्थ येणार. तर नैवेद्य वगैरे स्वामी महाराजांना कोणता बनवायचा हे तुम्ही ठरवा. म्हणजे उद्यापना दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये काय बनवणार आहात ते ठरवा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ह्यातला एकतरी पदार्थ स्वामी महाराजांचा एकतरी आवडीचा पदार्थ त्यामध्ये नक्कीच असावा असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बेसनाचे लाडूसुद्धा बनवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काय असेल ते जेवण बनवू शकता मुलांसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी. तर जेवण वगैरे बनवल्यानंतर तुमची पूजा मांडणी करायची आपल्याला. सकाळी लवकर करा त्या दिवशी पूजा मांडणी, कारण उद्यापन आहे. पूजा मांडणी जशी पहिल्या गुरुवारी केली तुम्ही त्याच पद्धतीनं त्याच जागेवर अशीच साध्या सोप्या पद्धतीनं पूजा मांडणी करा. साखर ठेवा, केळी ठेवा, तुमच्याकडे जी फळं असतील ती ठेवा आणि अगदीच फुले वगैरे घालून सजावट करा. त्या दिवशी तरी स्वामी महाराजांच्या आवडीचं फूल म्हणजेच मोगरा तुम्ही जर दर गुरुवारी घातला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जरी तुम्हाला त्यातनं नाही मिळालं तुम्ही त्या दिवशी सुद्धा एखादं फूल स्वामींच्या आवडीचं गुलाब, मोगरा, चाफा ह्यापैकी एक तरी स्वामींना नक्कीच अर्पण करा. अशा पद्धतीनं पूजा वगैरे करा. ज्यावेळेस जेवण वगैरे बनवून झालं तुमचं तर उपवास नाही, पण तुम्ही फळं वगैरे खाऊन उपवास करायचा आहे. पहिल्या गुरुवारपासून जसा करत आला तसंच तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी त्याच्यानंतर काय करायचं, जेवण वगैरे काढून घ्यायचं नैवेद्य आपल्याला व्यवस्थित. तर तुम्ही नैवेद्य काढून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुळशीचं पान लागतं बघा. त्याशिवाय स्वामी महाराज म्हणजे केंद्रामध्ये किंवा मठामध्ये सुद्धा मी बघितलं तिथं पण आपल्याला हेच सांगितलं की जेव्हा आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं असतं. आणि त्यात एका तुळशीच्या पानानं आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणूनच स्वामींना नैवेद्य दाखवायचं असतं. स्वस्तिक वगैरे काढून, भरीव चौकण वगैरे काढून त्याच्यावर तुम्हाला ताट ठेवायचं जे काही तुमचं नैवेद्य असतील ते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा. त्याच्यावर त्या निवेद्यावर आपल्याला पान, मी तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ बनवून दाखवेन. तर ताट घ्यायचं आणि त्या ताटात म्हणजे स्वामींच्या इथं आपल्याला काय करायचं, एक भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावर तुमचा नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि त्याच्यावर एक पान ठेवायचं. म्हणजे एक पान ठेवायचं त्याच्यावर तुळशीचं, आणि एका तुळशीच्या पानानं आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि स्वामींना नैवेद्य समर्पयामी असं म्हणायचं. आणि स्वामींना म्हणायचं की मी पुन्हा एकदा तुम्हाला मुजरा करून स्वामींना प्रार्थना करायची की मनापासून मी हे 11 गुरुवारचं व्रत केलं आणि तुम्ही ते माझ्याकडनं करून घेतले, तर काय चुकलं असेल क्षमा वगैरे मागायची. आणि त्याच्यानंतर नैवेद्य स्वामींना दाखवल्यानंतर तुमच्या घरी जे मुलं वगैरे जर 11 मुलं आले असेल किंवा कोण जोडपे कोणी जरी असेल तर त्या व्यक्तीला पहिल्यांदा आपल्याला जेव घालायचं आहे. त्यांचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, जर तुमच्या इथं जर सवासना जरी 11 असतील तर जरी तुम्ही हळदीकुंकवासाठी बोललं तरी सुद्धा चालू शकतं. 9 जणींना किंवा 5 जणींना, 7 जणींना जरी बोलवलं, एक प्रथा असते बघा आपल्या घरामध्ये कार्यक्रम असल्यानंतर आपण हळदीकुंकवासाठी बोलवतो. तशा पद्धतीने जरी तुम्ही बोलवलं, हळदीकुंकू वगैरे दिलं, एक फळ दिलं तरी सुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही जेव वगैरे सगळ्यांना आलेल्यांना जेवण वगैरे द्यायचं आणि त्यांच्यानंतर तुम्ही स्वतः जेवण करायचं आहे संध्याकाळी. आणि जेवण वगैरे तुम्ही केल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधी जरी शक्य असेल तेव्हा तुम्ही दानधर्मसुद्धा करा. बघा व्रताचं उद्यापन आहे तर दानधर्म म्हणजे जास्त काय करायचं नाही. कसं असतं, ह्यातच स्वामी सेवा खरी आहे की आपण एखाद्याला दानधर्म करणं. जर तुम्ही मंदिरामध्ये जावा, फळ जे शक्य असेल फळे म्हणजे फळांमध्ये केळी, जर तुमच्याकडे सफरचंद काही जरी असेल तर ते तुम्ही मंदिरामध्ये जाऊन प्रसाद म्हणून देऊन या. अशा पद्धतीनं तुम्ही कोणतं पण थोडं का प्रमाणात उद्यापना दिवशी दानधर्म नक्कीच करा. आणि आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्यांना अगदी मनापासून जेव घाला. शेवटी त्यांचा आशीर्वाद मिळणं हेच महत्त्वाचं. आणि तुम्ही अगदी मनापासून हे व्रत केलेलं आहे तर स्वामी महाराज तुमच्या मनातील नक्कीच इच्छा कोणती पण असेल ती नक्कीच पूर्ण करतील. आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये म्हणजे बर्फी किंवा तुम्ही पेढे किंवा काही जरी असेल तुमच्याकडे ते तुम्ही दिलं मंदिरामध्ये प्रसाद म्हणून
आता त्या दिवशी गुरुवार असणार, संध्याकाळच्या आरतीसाठी वगैरे तुम्ही नेऊन देऊ शकता. तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला थोड्याफार पद्धतीने दानधर्म करायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पहिल्या गुरुवारपासून 11व्या गुरुवारपासून पर्यंत स्वामी महाराजांचं व्रत करू शकता. सोपे आहेत, नियम जास्त नाहीत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही. आणि आपण जी व्यक्ती उपवास करणार आहे ना, त्या व्यक्तीनं सुद्धा अजिबात जोपर्यंत आपले 11 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत असलं काहीसुद्धा खायचं नाही. तसं तर शक्यतो हे खायचं सगळ्यांनी बंदच केलं पाहिजे. पण प्रत्येकाचं कधी ना कधी नक्कीच बंद होईल स्वामी कृपेनं. प्रत्येकजण हे खायचं टाळतीलच. त्यामुळं जी स्वामी सेवेकरी असेल, जी व्यक्ती करणार असेल, तिनं काय असलं गोष्टी खायच्या नाहीत. आणि घरामध्ये सुद्धा आपण पाळायचंच आहे. काहीसुद्धा असं 3 महिने करायचं नाही. म्हणजे जोपर्यंत आपले 11 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही अगदी मनापासून स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारचं व्रत करा. आणि जर तुम्ही हे व्रत केलं तर तुमच्या कोणती पण समस्या असू दे, कोणतं पण संकट, काय कोणती पण तुमची इच्छा असू दे, तुम्हाला शिक्षणामध्ये जर अडचणीत असेल, जॉबसाठी जर अडचणीत असेल, कोणती जरी तुमच्या आयुष्यामधील आर्थिक संकट असेल, कोणती पण समस्या असेल, ती जर तुम्ही स्वामी महाराजांना बोलून जर हे व्रत केलं ना, तर तुमच्या आयुष्यामधील समस्या किंवा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल, जी काही तुमची इच्छा असेल तिथं ते पूर्ण करतील. पण प्रॉब्लेम जे असतील त्यातून सुद्धा तुम्हाला ते बाहेर काढतील. आणि खूप प्रकारे तुम्हाला जर खरंच 11 गुरुवारचं व्रत जर तुमच्या घरामध्ये करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त एवढंच की व्रत करताना आपल्याला अगदी मनापासून आणि अंतकरणापासून स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आणि मगच व्रत सुरू करायचं आहे की मी व्रत सुरू केलेलं आहे आणि स्वामी महाराज माझी जी काही इच्छा असतील किंवा माझ्या आयुष्यात जे काही संकट असेल त्यातून मला बाहेर तर काढतीलच, शिवाय माझी इच्छासुद्धा ते नक्कीच पूर्ण करतील. अगदी श्रद्धेनं आपल्याला 1 ते 21 अध्यायांच्या पोथीचं वाचन करायचं आहे. अगदी मन एकाग्र करून आपल्याला वाचन करायचं. स्वामींचा 11 माळी त्या दिवशी जप करायचा आहे. आपल्याला प्रत्येक गुरुवारच्या सेवा चुकवायच्या नाहीत. तुम्ही पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला 11व्या गुरुवारपर्यंत ह्या सगळ्या सेवा करायच्या, पूजा मांडणी करायची आहे, उपवास करायचा आहे आणि स्वामींच्या पोथीचं वाचन हे करायचंच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं 11 गुरुवारचं व्रत करू शकता. शेवटच्या व्रता दिवशी उद्यापन करू शकता. उद्यापनाला जास्त काही नाही. तुम्हाला तुमच्या घरी जे 11 मुलं भेटले तर छानच, त्यांना तुम्ही जेव घालाय. बघा, आपल्या घरातून जी व्यक्ती अन्नदान, म्हणजे अन्नदानासारखी कोणती सेवा नाही. आपल्या घरातनं एखादी व्यक्ती जर जेवून गेली तर त्याचं श्रेष्ठ, त्याचं फळ, त्याच्यासारख्या पुण्य असं जगामध्ये कोणतंच नाही. त्यामुळे आपल्या घरातून जेवढी लोक जेवून जातील ते सगळ्यात चांगलंच आहे. तुम्ही त्यांना अन्नदान करा. अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आणि तुम्ही अगदी मनापासून तुम्हाला जे काही स्वामी सेवेकर असतील ह्यांना जर 11 गुरुवारचं व्रत करायचं तर तुम्ही ते श्रद्धेनं अगदी मनापासून व्रत करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत कोणी करायचं किंवा कसं करायचं हे थोडक्यात माहिती दिलीच. तर 11 गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कसं करायचं ह्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.